निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं विधान। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप, तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा। नारायण राणेंचं महत्व कमी करण्याचा कट सुरू। सध्या प्रचारात सुद्धा ते दिसत नाहीत। दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य, तर केसरकर बोलले ते खरंच। निलेश राणेंकडूनही दुजोरा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, तर नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याचीही शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान, तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार।